An astrologer's day. This is the new chapter from prose section, and this is the story, and this is the story by R.K. Narayanan. Dear students, we have to tell you the details of this story. This story has the typical village background where the astrologer spent his time from midnight till late evening. Till late evening means till dark. And I want to tell you, that he cannot actually tell the future. He cannot actually tell the future, but he can read the faces. विद्यार्थी मित्रांनो, या गृहस्थाला खरोखर भविष्याचं वगैरे कुठलं ज्ञान नव्हतं, परंतु तो मानवी चेहरे वाचू शकत होता आणि चेहरे वाचून तो हे गेस करायचा की याचा काय प्रॉब्लेम असेल. पहिले काही मिनटं तर तो स्वतः काहीच बोलायचा नाही. इन द बिगिनिंग ही डिड नॉट अटर अ सिंगल वर्ड, बट जस्ट लिसन व्हॉट द अदर पर्सन इज सेईंग. and he charged one anna for each question. He worked on the basis of guessing. Guru Nayak is a character appearing in the end, challenging the professional skills of astrologer. Who is Guru Nayak? I must make it clear. Guru Nayak कोण आहे ते तुम्हाला स्पष्ट करायला पाहिजे. गुरु नायक ही ती व्यक्ती आहे की जी व्यक्ती कधीकाळी या ॲस्ट्रॉलॉजरच्या संपर्कात होती. ॲस्ट्रॉलॉजरनी त्याच्या विरुद्ध कुठेतरी नाईफचा वापर केलेला होता आणि त्याला विहिरीत ढकलून दिलेलं होतं. तर हाच गुरुनायक आज पुन्हा एकदा त्या गावात आलेला होता. वन्स अगेन ही केम बॅक टू दॅट पर्टिक्युलर प्लेस वेअर धिस ॲस्ट्रॉलॉजर वॉज प्रॅक्टिसिंग अँड ही वॉन्टेड टू टेक द रिव्हेंज ऑन द ॲस्ट्रॉलॉजर. आणि त्याला या ॲस्ट्रॉलॉजरवरती सूड उगवायचा होता, कारण त्यांनी कधीकाळी या माणसाला, या गुरुनायकला विहिरीमध्ये फेकून दिलेलं होतं. परंतु आता हे सत्य ऐकल्यानंतर, आफ्टर लिसनिंग दिस ट्रूथ, द ॲस्ट्रॉलॉजर वॉज शॉक्ड अँड एनी हाऊ ही वॉन्टेड टू सेव्ह हिमसेल्फ, प्रोटेक्ट हिमसेल्फ फ्रॉम द कॅलॅमिटी. What did he tell him? That is there any woman in your relation? Is there any woman in your relation? Just because of her, you are trapped in some bad circle, and you have to face the critical time in your life. Guru Nayak thought over this statement and agreed with him that yes, there must be a woman. माझ्या नातेवाईकांमध्ये कोणतीतरी अशी एक स्त्री आहे की जिच्यामुळे मला खूप त्रास झालेला आहे. या विधानाशी तो सहमत झाला आणि तो हेही म्हणतो की कधीतरी मला कोणीतरी या गावामध्ये समवेअर समटाईम इन द पास्ट समवन ट्राईड टू थ्रो मी in the well, but I could survive, but now I want to take the revenge on him. So the astrologer suggested him not to travel in the south and be alert in whatever he is doing, and thus he could save himself from the
crisis, and thus he could save himself from the crisis. But after coming back to his home, he told his wife what had happened, and he confessed before his wife that he had done what he had done in the past, and what he had done in the past. Dear students, now you just see the first page, page number 1 of the textbook. I will explain you punctually at midday. Punctually at midday, he opened his bag. Who opened his bag? Astrologer opened his bag. पंक्च्युअली ॲट मिड डे, अगदी न चुकता माध्यान्नीला दुपारी 12 वाजता तो त्याची बॅग उघडून बसायचा. पंक्च्युअली ॲट मिड डे ही ओपन्ड हिज बॅग अँड स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट. प्रोफेशनल इक्विपमेंट म्हणजे व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या काही वस्तू असायच्या तर तो समोर मांडून ठेवायचा. विच कन्सिस्टेड ऑफ अ डझन कावरी, ज्याच्यामध्ये समावेश असेल 1 डझन कावरी. कावरी म्हणजे कवड्या, 1 डझन कवड्या त्याच्याजवळ असायच्या. अ स्क्वेअर पीस ऑफ क्लॉथ, एक चौकोनी कपडा असायचा. अ स्क्वेअर पीस ऑफ क्लॉथ अँड ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट्स ऑन इट. आणि असे काही तक्ते असायचे की जे सर्वसामान्य लोकांना कळणार नाही, ज्याच्यावरती काहीतरी लिहिलेलं असायचं, परंतु जे कॉमन पीपलला समजणार नाही अशा पद्धतीचे. अँड अ बंडल ऑफ पाल्मिरा रायटिंग. आणि पंजा असा असलेला पंजा की जो त्याच्याजवळ असायचा, ते जवळपास मोठ्या संख्येने त्याच्याजवळ असायचं. त्याचा उद्देश फक्त एवढा की त्याला तो पाहून गेस करू शकत होता, त्याला पाहून तो समोरच्या व्यक्तीला हे सांगू शकत होता की आता तुम्ही कोणत्या संकटात आहे, तुम्ही काय उपाययोजना करायला पाहिजे, तुमची आजची परिस्थिती काय आहे, वर्तमान परिस्थितीत तुम्ही कशा परिस्थितीतून जात आहात, भविष्यात काय होण्याची शक्यता आहे. दॅट इज द थिंग दॅट द ॲस्ट्रॉलॉजर यूज टू टेल. चार्ट्स ऑन इट, अ नोटबुक, एक वही असायची. अँड अ बंडल ऑफ पाल्मिरा रायटिंग. हिज फोरहेड वॉज रिप्लेंडंट. His forehead was resplendent means bright. His forehead was bright. His forehead was resplendent with sacred ash. त्याच्या कपाळावरती तो अंगारा वगैरे लावून यायचा. His forehead was resplendent with sacred ash and a vermilion. Vermilion म्हणजे हळद, कुंकू, असं तो कपाळावरती लावलेला असायचं. एकतर कपाळावरती भस्म लावलेलं असायचं, हळद असायची, कुंकू असायचं, वर्मिलियॉन. His forehead was resplendent with sacred ash and vermilion, and his eyes sparkled with a sharp abnormal gleam. आणि डोळ्यामध्ये त्या भविष्यवेत्याच्या एक चमक होती. There was a gleam in his eyes, which was really an outcome of a continual searching look for customers. He used to search for the customers. It was his business to find out the customer and to tell him their future. And that's why there is a glow in his eyes. Simple searching look for customers, but which his simple clients took to be a prophetic light and felt comforted. The customers realized that there is a prophetic light. Prophetic light म्हणजे एखाद्या ईश्वरी दूताजवळ जसं
एक विशिष्ट प्रकारचं तेज असते, तसं तेज या गृहस्थामध्ये आहे आणि आपल्या आयुष्यातल्या समस्यांवरती काहीतरी निराकरण हा करू शकतो असा एक भ्रम ग्राहकांचा देखील होता आणि ते त्याच्याकडे मोठ्या आशेने यायचे त्यांच्या समस्या घेऊन. The power of his eyes was considerably enhanced by their position, placed as they were between the painted forehead and the dark whiskers which streamed down his cheeks. Even a half-wit's eyes would sparkle in such a setting. त्याच्या सगळ्याच व्यक्तिमत्वाचं काहीतरी एक वैशिष्ट्य होतं. त्याच्या मिशासुद्धा डार्क होत्या, त्याच्या कपाळावरती असणारी ही जी कलर स्कीम होती तीसुद्धा स्पेशल होती. त्याच्या डोळ्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं तेज होतं. तो जेव्हा बोलायचा म्हणजे तो स्वतः तर कमी बोलायचा, परंतु कस्टमर त्याच्याकडे जे यायचे त्यांनाच तो बोलायला भाग पाडायचा की सांगा काय प्रॉब्लेम आहे तुमचा, आणि ते प्रॉब्लेम ऐकल्यानंतर मग तो गेस करायचा की आता याला काय सांगायचं. म्हणजे ही एक प्रॉमिनंट गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे की ही कॅनॉट ॲक्च्युअली टेल द फ्युचर बट रीड द फेसेस. द ॲस्ट्रॉलॉजर नेवर ओपन्ड हिज माउथ इन द बिगिनिंग. द ॲस्ट्रॉलॉजर नेवर ओपन्ड हिज माउथ इन द बिगिनिंग. द power of his eyes was considerably enhanced by their position, placed as they were between the painted forehead and the dark whiskers which streamed down his cheeks. Even a half-wit's eyes would sparkle in such a setting. To crown the effect, he wound a saffron color turban around his head. या सगळ्या कपाळावरच्या रंग संगतीसोबत तो डोक्यावरती एक फेटा बांधायचा. कलर्ड टर्बन, सॅफ्रॉन कलर्ड टर्बन, केशरी रंगाचा फेटा त्याच्या डोक्यावरती असायचा. अराउंड हिज हेड. दिस कलर स्कीम नेवर फेल्ड. दिस कलर स्कीम नेवर फेल्ड. आणि ही जी रंगसंगती होती ही कधीही अपयशी ठरली नाही. People were attracted to him as bees attracted to cosmos or dahlia. जसं एखादं गोड सुगंधित फुलाच्या झाडाभोवती मधमाशा फिरत राहतात तसं लोक याच्याकडे येत राहायचे. बिकॉज दे नो that he can tell something interesting related with their life and some solution to their problems can be find out only by talking with this gentleman. And so they sat there around him and asked him different type of questions. This color scheme never failed. People were attracted to him as bees are attracted to cosmos or dahlia stalks. Stalks म्हणजे फांदी. हे जे आपल्याला नावं सांगितले आहे कॉस्मॉस किंवा दहलिया हे फुलांच्या झाडाची नावं आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि जसं ते सुगंधित फुलं आहेत, गोड फुलं आहेत, तर त्यांच्या भोवती जसं मधमाशा किंवा किडे गुणगुण करतात तसं हे लोकसुद्धा याच्या अवतीभोवती फिरत राहायचे. The only purpose was that they wanted to know something about their future. They have some problem. Everyone has problem in life and everyone wants to find out some solution related with the problem. People were attracted to him as bees are attracted to cosmos or the dahlia stalks. He sat under the boughs of spreading tamarind tree. मोठ्या अशा चिंचेच्या झाडाखाली सावलीमध्ये तो बसलेला असायचा. ही यूज टू सीट अंडर द टॅमॅरिंड ट्री. चिंचेच्या झाडाखाली तो बसलेला असायचा. विच फ्लॅक्ट अ पाथ रनिंग थ्रू द टाउन. आणि त्याच्या समोरून शहरातून येणारा रस्ता होता. थ्रू द टाउन हॉल पार्क अँड द रोड वॉज गोईंग टू द टाउन हॉल पार्क. इट वॉज a remarkable place in many ways. It was a remarkable place in many ways where the astrologer used to sit. A surging crowd was always moving up and down through the narrow road
from morning till night. The roads were narrow as it was not a big city, so there was no question of highway or posh road. The narrow roads were there in the village. A variety of trades and occupation was represented all along its way. त्या रस्त्यावरती सर्व प्रकारचे व्यावसायिक असायचे. मेडिसिन सेलर्स, फॉर एक्झाम्पल औषधी विक्रेते, मेडिसिन सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर, चोरी करून आणलेल्या भंगारच्या वस्तू, लोखंडाच्या वस्तू विकणारे लोक. अ स्टोलन हार्डवेअर अँड जंक, आणि काही अगदी तात्काळ मिळू शकतील असे खाद्यपदार्थ. मॅजिशियन्स अँड अबव ऑल अँड ऑक्शनर ऑफ चीप क्लॉथ, आणि अगदी स्वस्त दरात कपडे विकणारे लोकसुद्धा त्या ठिकाणी असायचे. नेक्स्ट टू हिम इन होसिफेरसनेस मीन्स loud and noisy. Vociferousness came a vendor of fried groundnut. एक ग्राउंडनट विक्रेता असायचा, खारी विक्रेता, शेंगदाणे विक्रेता त्या ठिकाणी यायचा. नेक्स्ट टू हिम इन vociferousness came a vendor of fried groundnut who gave his wearer a fancy name each day. आपल्या दाण्यांना तो वेगवेगळे नावं द्यायचा. तो खारी जी विकायचा त्या खारीला वेगवेगळे नावं द्यायचा. डिफरंट नेम्स वर गिवन बाय द सेलर, कॉलिंग इट बॉम्बे आईस्क्रीम वन डे, अँड ऑन द नेक्स्ट डे देहली आलमंड, अँड ऑन द थर्ड राजाज डेलिकसी, अँड सो ऑन अँड सो फोर्थ, अँड पीपल फ्लॉक्ड टू हिम. आणि लोक त्याच्या अवतीभोवती गर्दी करायचे ते शेंगदाणे विकत घ्यायसाठी, खारी विकत घेण्यासाठी लोकांची गर्दी असायची. अ कन्सिडरेबल पोर्शन ऑफ धिस क्राऊड डॅलीड बिफोर द ॲस्ट्रॉलॉजर. टू डॅलीड मीन्स वेस्टेड टाईम ऑर जस्ट हँग अराउंड. द पीपल लाईक टू वेस्ट टाईम. What is the speciality of India? That people like to waste time in useless things, and people just stand there. People just watch what he was doing, and they are eager to know something new from the astrologer. Dallied before the astrologer. Two, the astrologer transacted his business by the light of a flare which crackled and smoked up above the groundnut heap nearby. There was a small earthen pot put on the groundnut, and the fire was there. The fire light was spread on the items which the astrologer carried with him, and there was no light with the astrologer. A considerable portion of this crowd dallied before the astrologer too. The astrologer transacted his business by the light of flare which crackled and smoked up above the groundnut heap nearby. Half the enchantment of the place was due to the fact that it did not have a benefit of municipal lighting. There was no municipal light, and with the light of the groundnut seller, the astrologer carried on his business. The place was lit up by a shop light. The place was lit up by a shop light. One or two had hissing gas lights. Gas lights म्हणजे जे दिवे मेंथॉलवरती जळतात त्यांना म्हटलं जाते गॅस लाईट्स. द प्लेस वॉज लीट अप बाय शॉप लाईट्स. वन ऑर टू हॅड हिसिंग गॅस लाईट्स. It was a bewildering criss-cross of light rays and moving shadow. This suited the astrologer very well,
for the simple reason that he had not in the least intended to be an astrologer when he began his life. When he began his life, he did not want to tell the people that he was an astrologer. He just want to predict what the person desires and what the person wants, and he used to speak as he likes. That was more a matter of study, practice, and shrewd guesswork. All the same, it was as much an honest man's labor as any other. आणि तो जसं असं दर्शवायचा की मी किती प्रामाणिकपणे काम करतो आहे, माझं जे कष्ट आहेत तर ते किती ऑनेस्टली माझ्याकडनं पार पाडले जात आहे. All the same, it was as much an honest man's labor as any other, and he deserved the wages he carried home at the end of the day. जिथे दिवस संपायचा त्यावेळेस जेव्हा तो घरी पैसे घेऊन जायचा तेव्हा ते त्याच्या कष्टाचं फलितच होतं किंवा ते घेण्यासाठी तो पात्रच होता असं काहीतरी पाहणाऱ्याला वाटते. अँड ही वर्कड ॲट हिज बेस्ट टू टेल द पीपल what they like. It was his basic aim not to hurt anyone. He wanted to keep the people or his customers extremely happy so that they may come to him again and again. And this is the first part, dear students. We will talk to you once again on tomorrow. Thank you very much.